नाशिकच्या मालेगावमध्ये युद्धकाळात पाकिस्तानच्या खरं तर भारत पाकिस्तान सध्या तणावाची परिस्थिती आहे। त्यामुळे राज्यातील रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा मेसेज आलाय। धमकीच्या मेसेज नंतर संपूर्ण राज्यातील रेल्वे स्टेशनवर कडेकोट सुरक्षा होत आहे। रेल्वे पोलिसांकडून ठिकठिकाणी या संदर्भातली तपासणी मोहीम सुरू आहे। प्रवाशांना आणि सुरक्षा यंत्रणांना खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय, सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे। राज्यातील रेल्वे स्थानकावर सुद्धा अशा प्रकारची गस्त आता पाहायला मिळते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले। जितेंद्र, आपण पाहतोय राज्यातील रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट करण्याचा धमकीचा मेसेज आला आणि त्यानंतर आता अलर्ट म्हणून दक्षता घेण्यात येते। त्या ठिकाणी मोठी गस्त पाहायला मिळते। सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे, काय अपडेट? कारण राज्यातील रेल्वे स्टेशनवर साखळी बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा संदेश सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाला होता। त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जे रेल्वे स्टेशन आहेत त्यावर सुरक्षेची अतिरिक्त काळजी घेण्यात आहे। एकीकडे आपण पाहिलेलं आहे की भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या यंत्रणा ज्या आहेत, सुरक्षा यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत। त्याच अनुषंगाने याही मेल किंवा जो धमकीचा संदेश आलेला आहे त्याच्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। आणि नागपूरचा जर विचार केला तर नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर देखील आता सुरक्षा यंत्रणा चोख असल्याचं दिसून येत आहे। आणि या धमकीच्या संदेशानंतर जे आहे ते संपूर्णपणे जो परिसर आहे तो पिंजून काढण्यात येत आहे। BDS नक्की जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।